Where is the sun, Babu? Pick up the sun. Very good. Where is the cycle? Where is the cycle? Wow. So nice. Okay, now tell me, where is the cherry? Where is नालासोपारा येथील नाळा गावात राहणारे प्रतीक नाईक आणि अंकिता नाईक यांना 2020 मध्ये एक अपत्य झाले. त्याचे नाव त्यांनी रुद ठेवले. विरारमधील या 2 वर्षाच्या चिमुकल्याने जागतिक कीर्तीचे 3 पुरस्कार आपल्या नावावर केले आहेत. नमस्कार. आज खरंच खूप आनंदाचा दिवस आहे आणि मला असं सांगायला आवडेल की रीद लहान असल्यापासून एक अर्ली ब्रेन स्टिम्युलेशन ही एक कन्सेप्ट आहे ज्याच्यावर मी ती वाचली होती आणि मी त्या प्रकारे रीदला वेगवेगळ्या पद्धतीने सगळं दाखवायचा प्रयत्न करत होती. म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट फ्लॅश कार्ड्स असू दे, डिफरंट स्मेल्स, साऊंड्स, असं सगळं त्याच्याबरोबर आम्ही करत होतो. आणि एक 4 महिन्याचा असताना मला असं लक्षात आलं की तो वेगवेगळ्या वस्तू ओळखतो आणि मला पहिल्यांदा असं वाटलं की अरे बाय फ्लूक असं असू शकतं. पण नंतर मला लक्षात आलं की नाही, मी 10-12 वस्तू दाखवल्या तेवढं त्याला सगळं व्यवस्थित करता येत होतं. मग आम्ही नंतर अजूनच वेगवेगळ्या प्रकारे त्याला सगळ्या प्रकारे शिकवणं, त्याच्या वेगळे फ्रुट्स, फ्लावर्स, व्हेजिटेबल्स असं त्याला दाखवणं असं करत गेलो. मला विशेषतः या सगळ्या स्पर्धा परीक्षांबद्दल काही माहीत नव्हतं, पण कसं शिकवायचं याच्यासाठी मी वेगवेगळे लहान मुलांना वेगवेगळे व्हिडिओज बघत होते युट्यूबवर. तेव्हा मला कळलं की आपण या सगळ्यासाठी अप्लाय करू शकतो. नंतर मी इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्सला अप्लाय केलं आणि त्याच्यामध्ये त्याचं सिलेक्शन ही चांगल्या पद्धतीने झालं. मला विशेषतः या सगळ्या संस्थांना थँक्यू सांगावंसं वाटेल, कारण माझा मुलगा खूप लहान आहे. 6 महिन्याच्या मुलाला बसवणं आणि त्याच्याकडून ते करून घेणं, इट इज व्हेरी मच ऑफ टास्क. पण कसं शिकवायचं याच्यासाठी मी वेगवेगळे लहान मुलांना वेगवेगळे व्हिडिओज बघत होते युट्यूबवर. तेव्हा मला कळलं की आपण या सगळ्यासाठी अप्लाय करू शकतो. नंतर मी इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्सला अप्लाय केलं आणि त्याच्यामध्ये त्याचं सिलेक्शन ही चांगल्या पद्धतीने झालं. मला विशेषतः या सगळ्या संस्थांना थँक्यू सांगावंसं वाटेल, कारण माझा मुलगा खूप लहान आहे. 6 महिन्याच्या मुलाला बसवणं आणि त्याच्याकडून ते करून घेणं, इट इज व्हेरी मच ऑफ टास्क. आणि मुलं खूप कॅमेरा कॉन्शियस असतात आणि लॉकडाऊन असल्यामुळे असं झालं की प्रत्येक गोष्ट ही ऑनलाईन होती आणि वेब कॅमेरावर ते सगळं एक्झामिनेशन होणं हे खूप माझ्यासाठी डिफिकल्ट होतं. पण त्यांनी मला खूप चांगल्या पद्धतीने सपोर्ट केला, वेळ दिला. सो याच्यासाठी त्यांचं खूप खूप थँक्यू. आणि आज त्याचं 3 वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये त्याचं नाव आहे. वयाच्या 7व्या महिन्यापासून ते 13व्या महिन्यापर्यंत आता त्या सगळ्या वस्तू तो बोलतो. तो आता 2-2.5 वर्षाचा आहे. सो ही आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. आणि आता हे सगळे पुरस्कार मिळाल्यामुळे त्याला भारतीय कौशल पुरस्कार त्याच्या इंटेलिजन्ससाठी दिल्लीत देण्यात आलेला आहे. मलाही हा अवॉर्ड मिळाला आहे माझ्या इंडिव्हिज्युअल क्षेत्रात. पण ही विशेष आनंदाची गोष्ट आहे की मी हा स्टेज माझ्या मुलाबरोबर शेअर करू शकले आणि आम्हाला दोघांना हा अवॉर्ड मिळालेला आहे. आणि आम्ही सगळी प्रोसेस दोघांनी खूप एन्जॉय केली. आणि विशेषतः आपल्या मुलाच्या नावाने आपल्याला ओळखलं जाणं याच्यापेक्षा आनंदाचा क्षण काहीच नसतो. आणि वी आर व्हेरी प्राऊड पॅरेंट्स ऑफ रीद.